नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी इयत्ता 9वीच्या मराठीच्या तासिकेत हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी रेल्वेचा प्रवास केलाच असेल. कधी आपण कल्पना केली का ही रेल्वे कशी सुरू झाली, कोणी सुरू केली, कधी सुरू झाली, हे सगळं माहिती आहे का तुम्हाला? तर हेच आपण जाणून घेऊया आपल्या आजच्या प्रकरणामध्ये. आपल्या आजच्या प्रकरणाचे नाव आहे GIP रेल्वे. GIP रेल्वे प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच त्यांचं नाव आहे केशव सीताराम ठाकरे यांचा जीवनकाल आहे 1885 ते 1973. लेखकांचा परिचय करून घेऊया. हे नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार आणि समाजसुधारक, त्याचबरोबर फरडे व्यक्ती होते. कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड हे वैचारिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. खरा ब्राह्मण, टाकलेली पोरं ही नाटके आहेत. ग्रामणांच्या सैद्धांत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोंदडाचा टणत्कार इत्यादी इतिहासविषयक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. संत रामदास, पंडिता रमाबाई, संत गाडगे महाराज इत्यादी चरित्रात्मक लेखन त्यांनी केलेले आहे. माझी जीवनगाथा हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तर आपण आता आपल्या GIP रेल्वेकडे वळूया. याच्यात त्यांनी काय सांगितलं ते पाहूया. सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग तयार केला. लोखंडी रुळावर वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वेचा प्रवास अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन प्रस्तुत लेखकांनी प्रस्तुत पाठात केलेला आहे. म्हणजे या पाठात लेखकाने कशा प्रकारे आपल्या भारतात रेल्वेची सुरुवात झाली, कुठून कशी झाली, त्याचबरोबर लोकांच्या त्यावेळेच्या भावना आणि कशा प्रकारे त्यांनी त्यावर मात करत रेल्वेचा प्रवास सुरू केला, या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यांनी आपल्याला या पाठात करून दिलेलं आहे. सुरुवात करूया पाठाची. चला. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा ठराव प्रथम सर जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरसेठ यांनी केले. मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाय आणि डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजींचे अर्थातच त्यांना पाठबळ होतेच. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची पहिली छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्यावर तयार झाला. लोखंडी रुळावर इंग्रजी आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली. आगीनगाडी रेल्वे, अचंब्याची, आश्चर्य, नवल. तर मुंबई प्रांतामध्ये सुद्धा आता काय असायला पाहिजे, आगीनगाडी असायला पाहिजे किंवा रेल्वे असायला पाहिजे, हे आपल्या मुंबईतल्या मोठ्या व्यापाऱ्यांना म्हणजे नगरशेठजींना वाटत होतं. त्यात सर जमशेदजी जिजाबाई, जगन्नाथ नाना शंकरसेठ, मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाय आणि डेव्हिड ससून या सगळ्या मोठ्या नगरशेठजींनी आणि त्यांच्यासोबत इतर नगरशेठांनी मिळून म्हणजे नगरातल्या मोठ्या व्यापाऱ्यांनी मिळून इंग्रजांकडे मागणी केलेली होती, उठाव केलेला होता की आम्हा लोकांना रेल्वे ट्रेन पाहिजे आहे. त्यामुळे त्यांचा आग्रह धरून 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला यांनी पहिली छोटी रेल्वेगाडी चालू केली. ती मुंबई ते ठाणे या एकेरी रस्त्यावर चालवण्यात तयार झालेली होती. म्हणजे मुंबई ते ठाणा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर त्यांनी आपली ही पहिली ट्रेन चालवलेली होती. एकेरी म्हणजे वन वे, म्हणजे एकाच रुळावर ती गाडी जाणार आणि परत ती येणार.
आणि हे लोखंडी रुळावर म्हणजे लोखंडाचं जे रूळ आहे, जे पट्टी आहे, त्याच्यावर एखादी एवढी मोठी गाडी कशी धावते हे बघण्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. मुंबई में पहली बार इस शहर के बड़े व्यापारी वर्ग में एक बात आई कि मुंबई में आखिर रेलवे ट्रेन चलानी चाहिए, और इसका प्रस्ताव सर जमशेदजी जीजाबाई, जगन्नाथ नाना शंकर सेठ, मुळजी जेठा, मोरारजी गोकुलदास, आदमजी पीरबाई और डेविड ससून जैसे बड़े व्यापारियों ने किया हुआ था। तो इन व्यापारियों ने अंग्रेज़ों के सामने प्रस्ताव रखा और आंदोलन उठाव किया था। उसके बाद 1853 में पहली बार ग्रेट इंडियन पेनिनसुला ने मुंबई से ठाणे के बीच में वन वे का रास्ता तैयार करके ट्रैवल पे चालू किया था। और इतनी बड़ी गाड़ी छोटी सी पटरी पर कैसे चलेगी, यह सब देखकर लोगों को बहुत ही आश्चर्य हुआ करता था। अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल 1853 सोमवार रोजी सायंकाळ 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरण, निशाणे लावून 10 मोठी खोली वजा डबे शृंगारलेली. इंजिनवर इंग्रजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच यांवर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेदजी जीजीबाई, नाना शंकरशेठ व इतर नगरशेठ जामनीम करून बसलेले. बरोबर 5 वाजता गाडीने कूक शिट्टीचा कर्ण फुंकून आपला भगभग फकफक प्रवासाला सुरुवात केली. म्हणजे शेवटी त्या नगरशेठजींच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी 18 एप्रिल 1853 रोजी सायंकाळी 5 वाजता ही पहिली आगगाडी मुंबईहून ठाण्याला जायला निघाली. तर कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना आपण काय करतो, त्यांना चांगले सजवून ठेवतो. पानं फुलांनी ती पूर्ण रेल्वे सजवलेली होती, तोरणं लावलेली होती, निशाणे सगळ्या इंग्रजांचं निशाण त्या ट्रेन पुढे लावलेलं होतं. त्यामुळे 10 खोली वजा घर म्हणजे खोली म्हणजे घरासारखे डबे ते ठेवलेले होते आणि त्याच्यात सजवलेल्या त्या डब्यांमध्ये मोठे सगळे इंग्रजांचे अधिकारी आणि त्यांचे आपल्या मुंबईतले मोठे नगरशेठजी म्हणजेच व्यापारी बसलेले होते. आणि गाडीने एकदम कर्ण फुंकून म्हणजे जोरात आवाज करून जाण्याची सुरुवात केलेली होती. आखिर में 1853 में मुहूर्त तैयार हो गया और उस दिन उन्होंने नगर सेठ जी के रिक्वेस्ट पे, उनके उठाव पर अंग्रेज़ों ने बात मान ली और 18 अप्रैल 1853 को पहली बार मुंबई से गाड़ी थाने के लिए रवाना हो गई. जाते हुए गाड़ी को सजाया गया था फूलों से, हारों से, तोरण लगाकर, और सबके सामने उस इंजन के सामने अंग्रेज़ों का निशान फड़क रहा था. 10 एक रूम की तरह जो डिब्बे थे उसमें सभी नगर सेठ और अंग्रेज़ी अधिकार आराम से बैठ गए थे और गाड़ी आगे निकल गई थी. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा इंग्रजी चमत्कार पाहायला आवासून उभे होते. ना बैल, ना रेडा, ना घोडा, वाफेच्या जोरावर 1 नाही 2 नाही 10 डब्यांचा मळका खुशाल चालला आहे, झुकझुक करत लोखंडी रुळावरून. कमाल आहे बुवा या इंग्रजांची. आता तर काय, विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून इंग्रजांनी वाफेवरची गाडी ओढायला लावली. तर इंग्रजांचं हे जे आश्चर्य आहे ते पाहण्यासाठी लाखोत लोक इकडून तिकडे धावत होते. म्हणजे त्या पटरीच्या दोन्ही बाजूला लाखो लोक हे त्या रेल्वे रुळाला किंवा रेल्वेला पाहण्यासाठी जमलेले होते. आणि लोकांना आश्चर्य वाटत होतं
की एखादा बैल नाही, रेडा नाही, तरीही एवढ्या लोकांना एकत्र घेऊन जाणे कसं शक्य आहे? आणि तेही फक्त वाफेच्या जोरावर कशी काय गाडी चालू शकते बरं? आणि तेही 1-2 नाही तर 10 डबे एकत्र ओढून घेऊन जात आहे आणि तेही छोट्याशा पटरीवरून. हे काय आहे, इंग्रजांचं कमालच आहे. त्यांनी हे कमालीचे शोध लावलेला आहे, असं लोकांना वाटत होतं, आश्चर्य वाटत होतं. दुतर्फा दोन्ही बाजूला आवासून उभे राहणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. लोखंडी रूळ पटरीवरून. आणि ही गाडी कशी चालत होती? विस्तव आणि पाणी. विस्तव म्हणजे आग आणि पाणी या दोघांच्या मदतीनंच काय होतो, वेपर्स निघतात, आपले वाफ निघते आणि त्यांच्या वाफेच्या मदतीनंच काय होते, एवढी मोठी ट्रेन चालत होती. त्यामुळे सगळ्या लोकांना आश्चर्य वाटत होतं. जब मुंबई से ठाणे के लिए पहली गाड़ी निकली तो लाखों लोगों ने उसे देखने के लिए गर्दी कर दी थी. लोगों को आश्चर्य हो रहा था, इंग्रज़ों के इस काम पे बहुत आश्चर्य हो रहा था. उन्हें लग रहा था ना कोई बैल है, ना कोई भैंसा है, ना ही कोई घोड़ा है. फिर भी सिर्फ वेपर्स जो धुआं निकलता है पानी का, वो उसके ऊपर से कैसे भला 1 नहीं 2 नहीं 10 डिब्बे कैसे भला चल सकती है, और वो भी रेलवे के छोटे से पटरी पर इतनी बड़ी गाड़ी कैसे दौड़ सकती है. ये सब देखकर लोगों को बहुत बड़ा आश्चर्य हुआ था. अंग्रेज़ों ने आग और पानी इन दोनों को एक साथ मिलाकर यह गाड़ी चालू कर दी थी. तो इसलिए लोगों को बहुत आश्चर्य हो रहा था कि अंग्रेज़ों ने ऐसे कैसे कर दिखाया. हे स्वाध्याय दिलेला आहे, ती पूर्ण करावी ही अपेक्षा.